नमस्कार, मी निवेदिका पल्लवी माने। सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत करते। आणि आज अक्षय तृतीया, या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा मी देते। धन, पुण्य आणि सौख्याचा आरंभ करून देणारा आजचा हा पवित्र असा दिवस, आणि याच पवित्र अशा दिवशी आजचा हा पवित्र असा दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करते। चिरंजीव सौख्य आणि अक्षय समाधान लाभो अशाच अक्षय तृतीयेच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर राजीव प्रधान, सोलापूर स्थित आहे। गेले 4 वर्ष मी आणि माझे काही मित्र आम्ही रोटरीतर्फे काश्मीरमध्ये फक्त शस्त्रक्रिया करण्याची शिबिरे घेत आहोत। खरं तर त्याची सुरुवात झाली होती ती आफ्रिकेमध्ये, त्या देशांमध्ये, जी जवळजवळ 98 सालापासून आम्ही करतो। पण त्यानंतर मात्र खूप देशांमध्ये आम्ही आफ्रिकेत काम केलं। भारतात करायचं तर उधमपूरला पहिल्यांदा केलं, कारण तिथं एक रोटरीचं आया हॉस्पिटल आहे, डोळ्याचं हॉस्पिटल आहे, त्या अनुषंगाने केलं। पण तिथून जी एक लिंक लागली आणि ती गेली ती 4 वर्षाची, ती तर नेहमीच लागलेली आहे। आम्ही म्हणजे 22 सालच्या प्रकल्पाला जेव्हा गेलो त्यावेळेला तिथे आत्ताचे जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत मनोज सिन्हा, ते तिथे होते, इनॉग्रेशनला आले होते। आणि त्यांनी मग अर्थातच यानंतर पुढच्या वेळेला इथं करा, पुढच्या वेळेला तिथं करा, असं त्यांनी ताबडतोबच आमंत्रण दिलं। पहिला प्रोजेक्ट जो आमचा झाला तो उत्तर काश्मीर, म्हणजे कुपवारा, आपण जे आता नावं पेपरमध्ये ऐकतो, कुपवारा आहे, बारामुल्ला आहे, सपोर म्हणून आहे आणि गंदरबल, या 4 ठिकाणी झाला। आणि आम्ही काय करतो की आम्ही हा जो प्रकल्प घेतो तो रोटरी आणि जम्मू काश्मीरचं सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतो। आणि त्यामुळं काय होतं की आमच्याबरोबर सगळं आम्हाला हॉस्पिटलमध्ये काम करता येतं। सरकारवर अर्थातच खूप प्रयत्न करतात, कारण ते सरकारच्या काही ठिकाणी यंत्रणा अपुऱ्या असतात, साधनसामुग्री अमुक अपुरे असते, ती वेगवेगळ्या हॉस्पिटलमधनं तिथे मशीन चालवतात, वेगळ्या हॉस्पिटलमधनं स्टाफ हलवतात, आणि पेशंट आयडेंटिफाय करण्यासाठी आशा वर्करतर्फे अक्षरशः त्या भागामध्ये सगळीकडे जाऊन घराघरातनं जाऊन पेशंट हुडकून आणतात। तर प्रमुख आणि अर्थातच त्याला लागणारी औषधं, इंजेक्शन्स वगैरे सगळ्याची सोय करतात। तो पहिला जो प्रकल्प होता तो अतिशय सक्सेसफुल झाला, आणि तो झाला म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता दक्षिण काश्मीरमध्ये काम करा। दक्षिण काश्मीरचा भाग जो आहे ना तो त्याहूनही बिकट आहे, म्हणजे अनंतनाग, पुलवामा, शोपिया आणि कुलगाम ही नावं आत्तासुद्धा येतात की आत्तासुद्धा हे टेररिस्ट कुलगामला गेले असं समजलं जातं। तर अशा ठिकाणी 4 ठिकाणी आम्ही काम केलं। आणि मग मागच्या वर्षी फेब्रुवारीच्यामध्ये त्यांनी सांगितलं की राजौरी आणि पूंछ या 2 जम्मूच्या भागातल्या जिल्ह्यामध्ये, पण जे पाकिस्तानला लागून आहे, त्या ठिकाणी काम करा। आणि आत्ता आम्हाला या वर्षी, म्हणजे गेल्या 10 दिवसापूर्वी आम्हाला डोडा, किश्तवाड आणि बदरवा अशा 3 गावांमधनं काम करण्याचे त्यांनी सांगितलं। सरकारी यंत्रणा खूपच असते, आमची ती काळजी घेतात, आम्हाला ते राहण्याची व्यवस्था करतात। आणि सर्जरीसाठी आम्हाला असं विशेष वाटतं की भरपूर पेशंट उपलब्ध आहेत। म्हणजे आम्ही सर्व प्रकारच्या सर्जरी करतो, मग त्याच्यामध्ये गॉलब्लॅडरच्या करतो, डोळ्याच्या करतो, गायनॅकच्या करतो, किंबहुना सगळ्याच प्रकारच्या करतो, प्लॅस्टिक सर्जरी असेल, किडनीच्या असतील, सगळ्या प्रकार, ऑर्थोपेडिक असतील, सगळ्याच प्रकारचे सर्जरी असतात। ही जी टीम असते ती माझी मुख्यत्वे महाराष्ट्रातली असते, पण काही सर्जन गुजरातमधले असतात, काही वेळा ते जम्मू काश्मीरमधले असतात, काही वेळेला तामिळनाडूमध्ये असतात। अशी मिळून 30 लोकांची साधारण टीम आणि थोडेसे व्हॉलेंटियर्स, अशी मोठीची मोठी टीम घेऊन आम्ही जातो। आमचा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की तिथे ऑपरेशन केल्यानंतर ते आम्ही तळागाळापर्यंत पोचलेलो असतो, लोकांना भेटू शकतो, बोलतो, तर लोक खरोखर त्यांना ते सारखे आभार मानतात। त्यांना असं वाटतं की अजून 6-6 महिने, वर्ष, 2 वर्ष त्यांचा नंबर आलाही नसता, कदाचित आलाही नसता। तर अशा परिस्थितीत जाऊन ऑपरेशन केल्यामुळं ते अतिशय खुश असतात। आणि
म्हणजे छोटे छोटे उदाहरण मी देऊ शकतो की ज्यावेळेला आनंदनाग आणि पुलवामाला प्रोजेक्ट झाला त्याच वेळेला तिथे सफरचंद काढायची तो सीझन होता आणि अक्षरशः म्हणजे नर्सेस असू दे, वॉर्ड बॉय असू दे, ज्युनियर डॉक्टर असू दे, हे लोक दररोज त्यांच्या शेतातनं सफरचंद घेऊन यायचे. म्हणजे प्रत्येक डॉक्टरकडे अक्षरशः सफरचंदाची रेलसेल केली होती. तसंच काहीसं आता म्हणजे राजौरी पुंछला जरा थोडासा पाऊस होता, थंडी खूप होती, पण तिथल्या लोकांनी खूप कौतुक केलं. आत्ता किश्तवाड आणि भदरवाला आम्ही बघितलं तर भदरवाला शेवटच्या दिवशी मी तिथं राहायला होतो, पण मी तिन्ही ठिकाणी सगळ्या ठिकाणी मला जावं लागतं. तर भदरवाला नावाला गाव आहे, ते नाव कुठं आहे मला माहीत नव्हतं, पण खूप छान काश्मीरसारखा, त्याला मिनी काश्मीरच म्हणतात, प्रदेश आहे. जवळजवळ 5,000-6,000 फुटं, 5,600. आमचं तर राहण्याची जागा अजून 400 फुटावर होतं. थंडी प्रचंड होती. म्हणजे नेमकं ते ढगफुटीची झाली ती तिथेही खूप पाऊस आला, गारा पडल्या, टेम्परेचर अक्षरशः 4 डिग्रीपर्यंत खालचं टेम्परेचर गेलं होतं. पण तिथल्या जे लोकल यूथ आहे त्यांचा यूथ फोरम आहे, त्यांनी शेवटच्या दिवशी आमचा सगळ्यांचा सत्कार केला आणि पुन्हा एकदा तुम्ही इकडं जा, कारण इथं दऱ्याखोऱ्यातनं पेशंट राहतात आणि त्यांना आणणं शक्य नसतं. आणि आत्तापर्यंत म्हणजे सरकारी आकड्यानुसार ह्या चारही प्रोजेक्ट मिळून चारही आत्तापर्यंत झालेल्या आहेत. 10,000च्या आसपास आम्ही सर्जरीज केलेल्या आहेत. त्या फ्री, टोटली फ्री असतात. 10,000 थोडासा आकडा कमी असत, त्यांनी स्वतःच सांगितलं. आम्हाला अर्थातच लेफ्टनंट गव्हर्नरच्या प्रत्येक ठिकाणी ते इनॉग्रेशनला येतात, त्यामुळं सरकारी यंत्रणाचं सहकार्य पूर्ण लागतं. म्हणजे गाड्याच्या दिमतीला असतात, कारण कधी कुठल्या ठिकाणी एक डॉक्टर वेगळ्या प्रकारचा लागतो. उदाहरण मी सांगतो की डोडाच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्या लोकांची मागणी होती की तुमच्याकडे जर ते युट्रसचं ऑपरेशन म्हणजे गायनेकचं स्त्रियांचं ऑपरेशन करणारा लॅप्रोस्कोपी सर्जन असेल तर आम्हाला पाहिजे. पण तेवढ्यासाठी त्याला किश्तवाडला एक दिवस तिकडे डोडाला नेलं, पुन्हा नेऊन किश्तवाडला सोडलं. किंवा कधी एक ENT सर्जन पाहिजे किंवा कुठल्या तरी सेंटरला सांगायचं आमच्याकडे तर प्लॅस्टिक सर्जरीचे 4 पेशंट आहेत, त्याला तिकडं पाठवा. म्हणजे हे एके ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी. आणि हा सगळा डोंगराळ भाग आहे, म्हणजे एक डोंगर उतरायचा, परत चढायचा, परत उतरायचा, असा हा प्रकार आहे. आणि म्हणजे तिथले ड्रायव्हर तज्ज्ञ आहेत म्हणून आपल्यासारख्याला तर खाली बघितलं तर पोटात गोळाच होतो. पण लोकांचं सहकार्य आहे, लोक चांगल्या रीतीने वागतात, सरकारची यंत्रणा चांगली वागते. सरकारी यंत्रणामध्ये तिथले जे कलेक्टर वगैरे जे आहेत ते बरेचसे तिथलेच आहेत, म्हणजे तिथूनच IAS झालेले लोक आहेत, तेही तिथे मदतीला असतात. आत्ता जो आम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे आमचा जो प्रोजेक्ट संपणारच होता त्याच दिवशी हा जो आपल्याला जे झाला तो इन्सिडेंट त्या दिवशीच झाला. आणि तसं आम्हाला कलेक्टरने कळवलं की असं असं फायरिंग झालेलं आहे. पण ते आम्हाला वाटलं ते आमच्यापासून खूप लांब आहे, परंतु आणि ते खरंच लांब आहे, 180 किलोमीटरवर आहे किश्तवाडपासून पहलगाम. परंतु तो जर का डोंगर चढून उतरून आले ना तर ते अंतर काय फार नाही आहे. किंबहुना त्या दुसऱ्या दिवशी त्यांना असं वाटत होतं की ते लोक किश्तवाडला झाले, पळून आले टेररिस्ट लोक. आणि आम्ही संध्याकाळी 7पर्यंत किश्तवाडला काम करत होतो. पण काम झाल्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांनी आम्हाला मात्र कॉर्डन ऑफ केलं, म्हणजे कुठेही बाहेर जायला परवानगी दिली नाही. आणि भदरवाचं आमचं जे गेस्ट हाऊस होतं त्या गेस्ट हाऊसच्या भोवती पहारा त्यांनी वाढवला, कारण सारखं टेलिव्हिजनमध्ये पेपरमध्ये आमचं नाव येत होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जम्मूला जाणार होतो, तर त्या दिवशी किश्तवाडच्या लोकांना तर कलेक्टरनी इशारा दिला की तुम्ही पहाटे 5ला सोडा आणि उधमपूरपर्यंत तुम्ही सकाळी 9च्या आत पोहोचला पाहिजे, असं त्यांनी ताकीद दिली. आम्हाला भदरवाल्याच्या लोकांनी सांगितलं तुम्ही 7ला निघा, म्हणजे तुम्ही 9पर्यंत तुम्ही उधमपूरला पोहोचता आणि उधमपूरला पोहोचल्यानंतर तुम्ही सेफ्टी झोनमध्ये येतात. प्रत्यक्ष 4 वाजता किश्तवाड गाव ह्या सगळ्याच गावांमध्ये ना कुणाला येऊ देत नाहीत, कुणाला जाऊ देत नाहीत. अगदी मी माझे उदाहरण सांगू शकतो की मी जे सरकारी गाडीत होतो त्या गाडीला आदल्या दिवशी खूप प्रवास करायला लागला होता, त्याला वेळ मिळाला नाही. तो म्हणाला माझ्या गाडीत पेट्रोल नाही आहे आणि पेट्रोल घालायचं तर मला डोडाला जायला पाहिजे. डोडा म्हणजे भदरवाचं डोंगर खाली उतरून जाणे आणि पुन्हा एक चिनाब नदी ओलांडून डोडा पुन्हा वरती चढणे. तर तिथे अर्थात आम्हाला अडवलं
आणि तो अर्थात सरकारी पार्टी होती तरी सुद्धा तरी सांगितलं तो डोळा शहरात तो गावात परत जाता येणार नाही. मग तो म्हणाला मला पेट्रोल पंप मी बाहेरच्या पेट्रोलमध्ये भरतो आणि बाहेरच्या पेट्रोलमध्ये सरकार मला अलाव करेल. पण तो परत घाट चढलो. पण गावामध्ये आम्हाला तिथल्या पेट्रोल पंपामध्ये खरा सरकारी पंप आहे तिथे काय जाऊ दिलं नाही. असं हा तऱ्हेचं काम असतं. मागच्या वेळेसुद्धा आनंद लागला. म्हणजे मी आणि टीम आम्ही 11 वाजताच्या सुमारे 11 ते 12च्या दरम्यान सगळे बाहेर पडलो आणि रात्री ॲक्च्युली तिथल्या जंगलामध्ये आपले 3 वरिष्ठ अधिकारी मारले गेले होते. त्यामुळे आनंदनाग त्यांनी ताबडतोब बंद केलं. म्हणजे 12च्या पुढं आनंदनागमधून कोणाला सोडू देत नव्हते, येऊ देत नव्हते. अशी थोडीशी स्फोटक परिस्थिती तिथं आहे, नाही असं नाही. मला स्वतःला कुठल्याही म्हणजे माझ्या टीमला भेटायला जायचं असेल तर मला परवानगी काढायला लागत असेल आणि ते अर्थात माझ्याबरोबर ड्रायव्हर असेल आणि एक माणूस बसलेला असतो. तो प्लेन क्लोथमधला असतो. कदाचित तो आर्म्ड असेल, मला माहीत नाही. पण लोकांशी बोलताना माझ्या नजरेत काय आलं माहिती आहे का, की सर्वसामान्य जो माणूस आहे ना तिथला, त्याला त्याच्या रोजीरोटीचं काळजी पडलेली आहे. मी खेड्यापाड्यातनं तिथे हिंडतो तेव्हा एका गावात दुसऱ्या खेड्यात जातो. तिथं दैनंदिन व्यवहार नेहमीसारखा चालू असतो आणि तिथल्या लोकांना त्यांचं स्वतःचं आयुष्य जगण्याचं असतं. अर्थात हे वरचं स्वरूप असेल. काही प्रमाणामध्ये धर्मांध लोक त्या ठिकाणी नक्कीच आहेत. पण आणि ते पण कुणी असं ओपनली कुणी बोलत नाही किंवा सांगत नाही. आमच्याशी तर नक्कीच नाही. पण कधीतरी एखादा माणूस असतो तो धर्मायुद्ध बोलायला लागतो की तेव्हा आम्ही पटकन कटशॉट करतो, ते बोलणं टाळतो. कारण आम्हाला माहिती आहे की हा माणूस कदाचित टेररिस्ट असेल किंवा हा माणूस कुठंतरी असेल. आजच्या याच्यामध्ये एक प्रसंग मला अजून एक सांगावासा वाटतो की या 4 म्हणजे ह्या होण्याच्या आधी 4-5 दिवस आधी मनोज सिन्हा हे उद्घाटनाला त्या ठिकाणी आले होते भद्रवाला. आणि उद्घाटनाच्या वेळेला त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, त्यांनी अर्थात रोटरीचं कौतुक केलं, सरकारने आत्तापर्यंत काय काय प्रगती केली ते सांगितलं. पण शेवटी ते काय म्हणाले की इथे आम्ही प्रगती करतो हे बघून शेजारच्या राष्ट्रांना पोटात दुखतं आणि ते टेररिस्ट इकडं ॲक्टिव्हिटी करतात. पण ह्या टेररिस्टना इथले तुम्ही लोक कुणी ना कुणीतरी इथं मदत करतं, त्यांना जेवायची व्यवस्था करतं. कदाचित ते बंदुकीच्या धाकेने करत असाल, कदाचित पैशासाठी करत असाल, पण असं तुम्ही करणं योग्य नाही. त्यामुळे टेररिस्ट फावतं. असं ते वाक्य त्यावेळेला 4-5 दिवस आधी बोलले आणि नेमकं 4 दिवसांनी हा इन्सिडेंट झाला. तर सामान्यपणे मला असं वाटतं की लोक हे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा व्यवहार चाललेला असतो. त्यांना ह्यातलं देणं घेणं नाही. किंबहुना असा इन्सिडेंट झाल्यानंतर जे टुरिझम व्यवहारामध्ये आहेत त्यांना मोठा फटका बसतो. कारण त्यांचं सगळं टुरिझम बिझनेस आता उदाहरणार्थ पुढचे महिना, 1.5 महिना, 2 महिने कदाचित काश्मीरला जायच्या लोकांचं प्रमाण कमी होणार आहे. गतवर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी काश्मीरमध्ये 2 कोटीहून अधिक टुरिस्ट गेले आणि ते सडनली जर का कमी झाले तर त्यांचंच नुकसान होतं. आणि म्हणजे पहिल्यांदा आता मी घाबरत होतो पहिल्या सुरुवातीला. पण मला त्यांनी सांगितलं की सरकारच्या लोकांनी सांगितलं आणि पेशंट लोकांनी सांगितलं, तिथल्या डॉक्टर खालच्या वर्गातला स्टाफ असतो तेही सांगतात की साहेब तुम्हाला काही त्रास देणार नाही. का त्यांना माहिती आहे की तुम्ही इथं गरिबांना मदत करता, तुम्हाला लोक गरीबांना मदत करता आणि तुम्हाला उद्या त्रास दिला तर इथली गरीब माणसं त्यांच्याविरुद्ध राहतील. त्यामुळे ते तुम्हाला कधीच त्रास देणार नाहीत. अर्थात हे बोलणं झालं, पण प्रत्यक्षामध्ये आत्तापर्यंत तरी कधी झालं नाही. आम्हाला एक आनंद आहे की देशाच्या एका भागामध्ये आम्ही जातो की ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह भाग आहे आणि एक प्रकारे आम्हीसुद्धा एक नॅशनल इंटिग्रेशन आपण ज्याला म्हणतो त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहोत की त्या दृष्टीने तो प्रयत्न होतो. सर्जरी तर होतातच, परंतु एक वेगळं मोफत काम करत आहेत आणि त्यांना त्याची कळावं, सेन्सिटिव्हिटी व्हावी की लोक मदत करतात तुम्हाला, तुमच्यासाठी कुठून येतात हे व्हावं. कदाचित त्या हेतूने मनोज सिन्हा आम्हालाही बोलवतात आणि त्याचा मला असं वाटतं खूप फायदा होतो. एक शेवटचाच प्रसंग सांगतो म्हणजे 2 मिनिटांमध्ये की कसं असतं की एक हिंदू वयस्कर बाई तिची मुलगी तिला घेऊन आली. मुलगी शिवणकामाचं काम करते
आणि ती घेऊन आली आणि ती म्हणाली मी 7-8 किलोमीटर डोंगरातनं घेऊन आले, अक्षरशः जंगल डोंगर, म्हणजे त्यांच्याकडे ते कॉमन आहे की 7-8 किलोमीटर इकडनं तिकडनं येणार. आणि त्याचं त्या गॉल ब्लॅडरमध्ये खडे होते, म्हणजे पित्ताशयामध्ये खडे होते, त्याचं ऑपरेशन होतं आणि ते ऑपरेशन ठरवलं होतं. पण काय झालं कोणाला माहिती की कुठल्या तरी खालच्या एका कर्मचाऱ्यानं तिला घरी जा म्हणून सांगितलं, बरं का. आणि त्या दिवशीच्या ऑपरेशन लिस्टमध्ये ती आलीच नाही वरती, ती बाई. आणि मग तिथे त्या थिएटरमध्येच एक वयस्कर मुसलमान OT टेक्निशियन होता. तो जेव्हा डॉक्टर लोक विचारले की गेली कुठे आणि असं कसं झालं, तर तो OT टेक्निशियन म्हणाला मी आज संध्याकाळी ह्या गावामध्ये घराघरात फिरतो, मला माहिती आहे कुठं राहण्याची शक्यता आहे, तिथं पडतो आणि हिला घेऊन येतो. कारण तो म्हणाला की हे परत घरी जाऊ शकत नाही, तिच्या घरी जाऊ शकत नाही, इथंच कुठं राहिलेले असतात, एवढ्या रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला ही जंगल पार नाही करू शकत. आणि खरंच दुसऱ्या दिवशी ती घेऊन आले की, आणि तिचं दुसऱ्या दिवशी ऑपरेशनही झालं. तिसऱ्या दिवशी जेव्हा परत पेशंट बघायला जेव्हा डॉक्टर्स गेले, त्यावेळेला ती मुलगी अक्षरशः ढसाढसा रडायला लागली. ती म्हणाली मी माझ्या आईला परत घेऊन गेले असते तर माझ्याच्याने पुन्हा हिला कधीच आणता आलं नसतं, आणि हे अशीच दिवस न रात्र खूप पेन होत होतं तिला, आणि हे असंच राहिलं असतं, पण माझ्याच्याने जमलं नसतं. मी कसेबसे 4 दिवस माझी शिवणकामाचं काम सोडून कसंबसं जगतो आहे मी. तर अशा रीतीची लोकांना मदत होते आणि त्यांना ती खरोखर गरजेची मदत होते. आणि मला असं वाटतं त्यासाठीच म्हणून आता त्यांनी आम्हाला सांगितले कथुआ म्हणून एक जिल्हा आहे, तर त्या जिल्ह्यात पुढच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तुम्ही काम करा. आणि आम्हाला परत बोलवतात. ह्याच्यातच आम्हाला असं वाटतं की आमच्याकडनं काहीतरी थोडंफार चांगलं काम होतं, समाजाचं होतं, तिथल्या लोकांचं होतं. आणि काश्मीर हा भारताचाच भाग आहे हे सिद्ध करण्यासाठी एक छोटीसं पाऊल आम्ही उचलतो आहे, अशी एक आम्हाला भावना आमच्या मनामध्ये आहे.